चला करू घरचा अभ्यास। आज पहिलीचा आपला घरचा मराठी विषयाचा घरच्या अभ्यासाचा 13वा दिवस आहे। आज काय करणार आहेत आपण, चित्र पाहणार आहोत आणि त्याचं सुरुवातीचं अक्षर आपल्याला लिहायचे। जसं आता हे चित्र कशाचं आहे, कावळ्याचं। कशाचं चित्र आहे, कावळ्याचं। तुम्हाला वहीमध्ये काय लिहायचे, फक्त क। काय लिहिणार आहात तुम्ही, क। मी तुम्हाला चित्र दाखवणार, तुम्ही त्याच्या शब्दाचं पहिलं अक्षर तुम्हाला लिहायचे। किती सोपं आहे। चला पटकन वही पेन घ्या बर आणि मोबाईल लांब ठेवा। ओके। तर मुलांनो, आता आपल्याला चित्रापासून अक्षर तयार करायचं आहे किंवा त्या चित्राचं पहिलं अक्षर आपल्याला लिहायचंय। आता मी काय करणार आहे, तुम्हाला चित्र दाखवणार, तुम्ही काय करणार, तुमच्या पाठीवर पटकन त्याचं पहिलं अक्षर लिहायचंय। मग पहिल्यांदा मी तुम्हाला चित्र दाखवणार। आता हे चित्र कशाचं आहे, फुगा। कशाचं चित्र आहे, फुगा। तर तुम्हाला काय लिहायचंय तुमच्या वहीमध्ये, फुगा। हे काय आहे, फुगा। मग फुग्याचं काय लिहिणार आपण, फ। फुग्याचं काय लिहायचं आहे तुम्हाला वहीमध्ये, फ। हे काय आहे, फुगा। फुग्याचं काय लिहिणार तुम्ही तुमच्या वहीमध्ये, फ। तर मुलांना हे कशाचं चित्र आहे बघा बर, कशाचं चित्र आहे हे, ओठ। ओठ। मग तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, ओ। चला बर लिहा, ओ। ओ। हे चित्र कशाचं आहे, ओठ। वहीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, ओ। चला लिहा फास्ट, वहीमध्ये ओ लिहा। ओठाचं ओ, ओठाचं ओ। हे चित्र कशाचं आहे बघा बर, फास्ट सांगा, मोठ्याने सांगा, मला आवाज येतो तुमचा। कशाचं चित्र हे, बरोबर आहे, हे आहे पपई। कशाचं चित्र आहे हे, पपई। मग पपईचं मी इथं काय लिहू रे, काय लिहायला पाहिजे पपईचं मी इथं, प। पपईचं प। हे चित्र कशाचं आहे बघा बर, चित्र कशाचं आहे हे, केळी। केळी। केळीचं काय लिहायला पाहिजे मग मी आता इथं, चित्र कशाचं आहे, केळीचं। मग इथं केळीचं काय लिहायला पाहिजे, क। केळीचं काय लिहायला पाहिजे मी इथं, क। तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये क लिहा, केळीचं क। हे बघा, हे चित्र कशाचं आहे, खुर्ची। कशाचं चित्र हे, खुर्ची। आता खुर्चीचं मी काय लिहायला पाहिजे इथं, खुर्चीचं हा बरोबर आहे, बरोबर आहे, खुर्चीचं ख। चला तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, ख। खुर्चीचं ख। हे काय आहे, ख, आणि ही आहे खुर्ची। हे चित्र तुमच्या आवडीचं आहे। कशाचं चित्र आहे हे, माकडाचं चित्र आहे। कशाचं चित्र आहे, माकडाचं। मग माकडाचं काय लिहायला पाहिजे आपण, माकडाचं म। तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहा, म। माकडाचं म, माकडाचं म। हे चित्र कशाचं आहे बघा बर, हे चित्र आहे बटनाचं। कशाचं चित्र आहे, बटनाचं। मग बटनाचं आपण काय लिहायला पाहिजे रे, बटनाचं, हा बरोबर आहे, काय लिहायचं, बटनाचं, बटनाचं ब। बटनाचं ब। चला ब लिहा बर, बटनाचं ब, बटनाचं ब। हे कशाचं चित्र आहे रे, काळं काळं दिसायले, हे बूट आहेत बघा, तुम्हाला दिसायले का बघा बरं, हे काय आहेत, बूट। तर आता हे बुटाचं ब आहे, काय हे, बुटाचं ब। मग आता बुटाचं काय लिहिणार मी तर, ब। ब, बुटाचं ब। हे आहे गवत। गवताचं ग, गवताचं ग। हे काय आहे, ग। तुम्हाला तुमच्या वहीमध्ये ग लिहायचंय। काय लिहायचं आहे, ग। हे चित्र कशाचं आहे, आंबा। कशाचं चित्र आहे, आंबा। याला काय म्हणणार आपण, आंबा। मग आता काय लिहिणार आहे आपण, कोणतं अक्षर लिहिणार, आ। कोणतं अक्षर लिहिणार, आ। तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, मी पण लिहिते, आ। हे काय आहे, आ, आंबा। आ, आंबा। तर चित्र कशाचं आहे मुलांनो, कोण आहे रे, काव। काव, काव आवाज करतो। काय नाव आहे याचं,
कावळा. मग कावळ्याचा आपण काय लिहिणार आहोत? क. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा क. मी पण माझ्या पेनानं लिहिते क. क वाला कावळा. कावळ्याचा क. कचा कावळा. तुम्ही लिहिलं का क? ए जा रे कावळा इथून. फुर्र. हे आहे चिकू. काय आहे? चिकू. कशाचं चित्र आहे हे? चिकूचं. आणि हे चिकूचं काय लिहिणार आहे आपण आता? च. चिकूचं काय लिहायचं? च. च चिकूचा. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा बर च. झालं का लिहून? बघू कसं लिहिलंय च. झालं? हे बघा असं लिहिले का रे तुम्ही च? बघा बर. च. काय आहे? चिकूचा च. चिकूचा च. हे चित्र कशाचं आहे बघा बर. पावसाळ्यात. अरे पाऊस आला, पाऊस आला. कुठे 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 पाऊस आला, पाऊस आला. पाऊस आला की आपण काय शोधतो? छत्री. काय हे? छत्री. आता छत्रीचं काय लिहिणार आहे आपण? छ. छत्रीचा छ. छत्रीचा छ. हे आहे कारचा क. कसली गाडी आहे रे? कार गाडी. कसली गाडी आहे? कार गाडी. आता ही कार गाडीचं आपल्याला काय लिहावं लागणार? क. कार गाडीचं काय लिहावं लागणार? क. चला लिहू आपण. तुम्ही पण लिहायचं तुमच्या वहीमध्ये, मी पण लिहिते. क. क कार गाडीचा. क कार गाडीचा. क कार गाडीचा. हे कोण आहे रे? ब. ब बदकाचा. काय हे? ब बदकाचा. मग बदकाचं काय लिहिणार मी इथं? ब. बदकाचं काय लिहिणार? ब. ब बदकाचा. ब बदकाचा. हे काय रे? लाल लाल सफरचंद. काय हे? सफरचंद. मग सफरचंदचं स लिहायचं का ऍपलचं अ लिहायचं? काय लिहूत रे? ऍपलचं ऍ लिहूत का? सफरचंद पण म्हणतात आणि याला आपण पण ऍपल पण म्हणतात. आपण ऍपल म्हणू किंवा स म्हणू. हे बघा स लिहिलं मी. स सफरचंद. आणि सफरचंदाला काय म्हणतात? ऍपल पण म्हणतात. बरोबर आहे का? म्हणून मी ऍपल लिहिणार. ऍपल. स सफरचंद आणि ऍपलचा. हे आहे आपला मिठू मिठू पोपट. पोपटराव आले. पोपटरावचं काय लिहिणार तुम्ही? पोपटरावच्या शब्दाचं पहिलं अक्षर कोणतं आहे? प. प पोपटाचा. प पोपटाचा. आता इथं काय लिहू रे मी? प. मी पण म्हणजे तुम्ही पण लिहिणार आहेत. काय लिहिणार आहेत तुम्ही? प. प पोपट. पोपटातला पहिला अक्षर आहे प. आणि प पासून कोणता शब्द सुरू होतो? पोपट. हे चित्र कशाचं आहे? गुलाबाचं. कशाचं चित्र आहे? गुलाबाचं. आता गुलाबाचं काय लिहिणार आहे आपण? गुलाबाचं पहिलं अक्षर काय आहे? ग. गुलाबाचं पहिलं अक्षर कोणतं आहे? ग. ग अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो? गुलाब. ग अक्षरापासून कोणता शब्द तयार होतो? गुलाब. गुलाबाचा ग. गचा गुलाब. हे काय रे? ग्लास. ग्लास. कशाचं चित्र हे? ग्लास. ग्लास मध्ये काय असतं? पाणी. आणि हे बघा हे ग्लास मध्ये पाणी दिसायले बघा. आता ग्लासचा ग कशापासून तयार होतो? ग्लासचं पहिलं अक्षर कोणतं आहे? ग. ग्लासचं पहिलं अक्षर कोणतं? ग. ग ग्लासचा. ग्लासचा ग. ग पासून तयार होतो ग्लास. आणि ग्लासचा पहिला अक्षर आहे ग. ऍसवर आहे ना. तर हे आहे टोपी. कुणाची टोपी आहे? तुमची टोपी आहे लहानपणीची. आणि हिचा रंग कसा आहे? जांभळा. तर ही टोपी आहे. मग टोपीचं पहिलं अक्षर कोणतं आहे? ट. टोपीचं पहिलं अक्षर कोणतं आहे? ट. ट टोपीचा. ट टोपीचा. टोपीपासून ट पासून कोणता शब्द तयार होतो? टोपी. झालं का तुमचं लिहून? ट. ट लिहून झालं का? पुसू का? आता आपलं
पुढचं चित्र बघा. कशाचं आहे रे हे चित्र? कशाचे? हा, टमाटो टमाटो टोमॅटो. कशाचं चित्र आहे हे? टोमॅटो. टोमॅटो चटणी आवडते ना डब्यात तुम्हाला. तर आता हे टोमॅटो आहे. मग टोमॅटोचं ह्या शब्दाचं पहिलं अक्षर कोणतं आहे? ट. चला लिहा. ट. टोमॅटो ट. टोमॅटो ट. टोमॅटोचं ट. तर पुढचं आहे आपलं चित्र बघा. टरबूज. याला बरेच ठिकाणी कलिंगड पण म्हणतात. आपण टरबूज म्हणतो. हे कशाचं चित्र आहे? टरबूज किंवा कलिंगड पण म्हणतात. आपण ट लिहायचं का क लिहायचं? आपण ट लिहू. ट टरबुजाचं किंवा क कलिंगडाचं. मग कोणतं लिहायचं? ट लिहू का क लिहू? क लिहू. क कलिंगडाचं. क कलिंगड. झालं का तुमचं क लिहून? किती सोपं आहे. झालं का क? हा, ठीक आहे. तुमचं आवडतं चॉकलेट. चॉकलेट आहे का रे? नाही, आईस्क्रीम आहे. हे काय आहे? आईस्क्रीम. आय फॉर आईस्क्रीम. आईस्क्रीमचं आय लिहू का आ लिहू रे? आता हा आपण मराठी शिकायलो आहोत म्हणून आईस्क्रीमचं काय लिहिणार? आ. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहा. आ. आ आईस्क्रीम. आ आईस्क्रीम. आ आईस्क्रीम. पुढचं चित्र आहे आपलं लाकूड. ल लाकडाचा. काय आहे? ल लाकडाचा. लाकडाचं पहिलं अक्षर कोणतं आहे? ल. लाकडाचं पहिलं अक्षर कोणतं आहे? ल. चला लिहूयात. ल. ल लाकडाचा. ल लाकडाचा. ल लाकडाचा. पुढचं आपलं चित्र आहे काकडीचं. कशाचं चित्र आहे? काकडीचं. आणि काकडीचं मग पहिलं अक्षर कोणतं येणार आहे? क. क काकडीचा. क काकडीचा. लिहू का इथं क? काकडी. क काकडी. चला तुम्ही पण लिहा माझ्यासोबत. क काकडीचा. क काकडीचा. काय रे? निळ 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 निळ. किती छान आहे ना, किती छान आहे ना. हे आहे फुलपाखरू. फुलपाखराचं मग पहिलं अक्षर कोणतं असणार रे? फुलपाखराचं पहिलं अक्षर कोणतं आहे? हा बरोबर आहे. फुलपाखराचं पहिलं अक्षर कोणतं? फ. चला लिहूयात. फ फुलपाखराचं. फ फुलपाखराचं. फ फुलपाखराचं. हे काय रे? पेन. पेनानं आपण लिहितो ना पेन. काय आहे हा? पेन. पेन ह्या शब्दाचं पहिलं अक्षर कोणतं आहे? मग हे चित्राचं पहिलं अक्षर कोणतं? प. प. प पेन. प पेन. काय हे? प. प पेनाचा. हे कट केलेला मासा आहे बघा. वेगळाच मासा दिसतोय. हे कशाचं चित्र आहे? माशाचं. मासा. मासाचं पहिलं अक्षर कोणतं येतो मग? म. माशाचं पहिलं अक्षर कोणतं येणार? म. माशाचं पहिलं अक्षर कोणतं येणार? म. म मासा. हे काय रे? मुळा. श्रावण महिन्यामध्ये खातात मुळ्याची भाजी. मग हे कोणतं आहे? मुळा. मुळा. मुळ्याचं काय लिहिणार आहे मग मी? ल लिहू का म लिहू? काय लिहू सांगा बरं पटकन मोठ्या आवाजात. हा बरोबर आहे. मुळ्याचं काय लिहिणार मग मी? म. मुळ्याचं काय लिहिणार? म. म मुळा. हे काय आहे? पिल्लू. कशाचं पिल्लू आहे? कोंबडीचं पिल्लू दिसायले. मग आता पिल्लूचं काय लिहिणार आपण? कोंबडीचं पिल्लू. मग पिल्लूचं काय लिहिणार आपण? प. पिल्लूचं प. पिल्लूचं प. हे काय रे? भाजी. भाजी. भाजीत भाजी वांग्याची. भाजीत भाजी वांग्याची. आता वांग्याचं मी काय लिहिणार इथं मग? व. वांग्याचं काय लिहिणार मी इथं? व. व वांग्याचं. व वांग्याचं. आता हे चित्र कशाचं आहे बघा बर? दोरा. काय हा?
दोरा. मग दोऱ्याचं काय लिहू मी? र लिहू का द लिहू? हा बरोबर आहे. मग काय लिहू दोऱ्याचं? द. दोऱ्याचं काय लिहू? द. द दोरा. द पासून शब्द तयार होतो दोरा. आणि दोऱ्याचा हा द आहे. हा आहे शर्ट. काय आहे? शर्ट. शर्टचं काय आहे? श. शर्टचं काय आहे? श. श शर्टचा. श शर्टचा. श शर्टचा. हे कशाचं चित्र आहे? मुंगीचं. कशाचं चित्र आहे? मुंगी. काय हे? मुंगी. कशाचं चित्र हे? मुंगीचं. मुंगीचं काय झालं मग इथं? म. मुंगीचं काय लिहिणार आपण? म. म मुंगीचं. म मुंगीचं. म मुंगीचं. हे चित्र आहे भोपळ्याचं. कशाचं चित्र आहे? भोपळ्याचं. मग आता काय लिहिणार आपण? भोपळ्याचं भ. भ भोपळ्याचं. भ भोपळ्याचं. काय लिहणार आता आपण इथं? भ भोपळा. भ भोपळा. भ भोपळा. आता हे चित्र कशाचं आहे? मासा. कशाचं चित्र आहे? मासा. मग माशाला काय लिहिणार आपण? म मासा. म मासा. काय लिहू मी इथं? म मासा. म मासा. मोठा मासा दिसायला म्हणायला आपण देव मासा म्हणू. म मासा. हे आहे फ्रॉक. झ झबला. कशाचं चित्र हे? झबल्याचं. मराठीमध्ये झबला म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला फ्रॉक म्हणतात. मग हे कशाचं चित्र आहे? झबल्याचं. झबल्याचं. आता काय लिहिणार आहे इथं मी? झबला. झबला. कशाचं चित्र आहे हे? झबल्याचं चित्र आहे म्हणून याला काय म्हणणार आपण? झबला. हे कशाचं चित्र आहे रे? कशाचं आहे? अंडा. संडे हो या मंडे रोज खाय अंडे. अंड्याचं काय लिहिणार मग मी इथं आता? अंड्याचं काय लिहिणार? हे कशाचं चित्र आहे? पेरूचं. कशाचं चित्र आहे? पेरू. कशाचं चित्र आहे? पेरू. पेरूचं काय लिहिणार आपण इथं? प. पेरूचं काय लिहिणार इथं आपण? प. कशाचं चित्र आहे रे? आहा, तोंडाला पाणी सुटलं. मला पण. कशाचं चित्र आहे हे? चॉकलेटचं. आणि चॉकलेटचं आपण काय लिहिणार? च. चॉकलेटचं काय लिहिणार? च चॉकलेटचं. हे कशाचं फूल आहे रे? सूर्यफूल. तुम्ही कधी पाहिले का सूर्यफूल? खूप सुंदर असतं आणि याच्यातले दाणे पण खायला खूप छान असतात. आता सूर्यफुलाचं काय लिहिणार आहे मी इथं? स. तुम्ही पण लिहा. काय लिहायचंय तुम्हाला? स. सूर्यफुलाचं काय लिहिणार आपण? स. सूर्यफुलाचं स. हे काय आहे? सूर्य. काय आहे हा? सूर्य. सूर्याचं काय लिहिणार मी आता इथं मग? स. सूर्याचं स. सूर्य स. सूर्य स. हे चित्र आहे कमळाचं. कशाचं चित्र आहे? कमळाचं. कमळाचं काय लिहिणार आपण? क. कमळाचं क. कमळाचं क. क कमळाचं. क कमळाचं. हे आहे स. संत्रीचं. काय हे? स. संत्रीचं. कशाचं चित्र हे? संत्रीचं. कशाचं चित्र हे? संत्री. संत्रीचं काय लिहिणार आपण इथं? स. स संत्रीचं. काय लिहिणार? स संत्रीचं. हे चित्र आहे गाजराचं. ग गाजर. ग गाजर. ग गाजर. ग गाजराचं. हे चित्र कशाचे रे? चांदो मामाला प्लस का? चंद्र. चंद्र चांदो मामा इथे. चांदो मामाचं काय लिहिणार आहे आपण? च. च चांदोबा. च चांदोबा. ठीक आहे, बस झालं. हात दुखायला
बरं ठीक आहे, जाऊ दे, तुमचा हात दुखायलाय म्हणून आता बस करते. ठीक आहे, ओके बाय. आता वही पेन ठेवून द्या.